रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। वाठार येथे प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्राची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। 17 वर्षात हजारो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असलेल्या वाठार येथील प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्राचा 17वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त आयोजित करण्यात आलेली 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाला माविमचे पुणे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिंगारे, गेल इंडियाचे महाप्रबंधक गिरीश गालिंदे, CPR कोल्हापूरचे समुपदेशक मकरंद चौधरी, श्रेया पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक दीपक पाटील, ICICI बँकेचे अधिकारी इम्रान इनामदार, बँक ऑफ इंडिया चावरे शाखेच्या शाखाधिकारी वृषाली जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविकातून प्रेरणा साधन केंद्राच्या अध्यक्षा सुषमा ठाणेकर यांनी संस्थेच्या 17 वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला। परिसरातील 14 गावांमध्ये 403 बचत गटांच्या माध्यमातून तब्बल 5579 महिलांचे संघटन उभे करण्यात आले आहे। या बचत गटांची एकूण किंमत 1,07,11,600 रुपये इतकी आहे। बचत गटांना आतापर्यंत 5,34,52,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून 69 महिलांना वैयक्तिक स्वरूपाची 94 लाख रुपयांची कर्जे मिळवून देण्यात आली आहेत। तसेच 138 गोरगरीब महिलांना प्रत्येकी 15,000 रुपयांप्रमाणे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे। बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून 22,77,829 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। सध्या प्रेरणा साधन केंद्राची 1,32,00,000 रुपयांची ठेव असून आगामी काळात 249 बचत गटांना 11,83,00,000 रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। तसेच बिझनेस प्लॅनसाठी 34,28,972 रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा सुषमा ठाणेकर यांनी दिली। या कार्यक्रमानिमित्त मधुमेह, किडनी विकार, एड्स, व्यसनमुक्ती आणि नेत्र तपासणी अशा विविध विषयांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही यावेळी आकर्षण ठरले। महिला बचत गट स्वयंरोजगार, आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थापन आणि महिला विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या यशस्वी महिला व पुरुष उद्योजक आयशा नदाब, मनीषा पाटील, मीनाक्षी माळी, गौतम कोंदणे, संतोष राशिवडेकर, बाबासाहेब पाटील आणि सौमित्र जगताप यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला प्रेरणाचे व्यवस्थापक त्रिशूल बावधनकर, उपजीविका सल्लागार शिवराज पाटील, लेखापाल प्रदीप शेळके, उपाध्यक्ष सुनीता चौगले यांच्यासह संस्थेच्या सभासद, महिला पदाधिकारी, बचत गटांच्या प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया म्हापसेकर यांनी केले, तर आयोजकांच्या वतीने सहयोगिनी मनीषा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून विशेष प्रतिनिधी पूनम केकरे। अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी सर तुम्ही कसं काम करताय? नमस्कार मॅडम, मी सिद्धाराम माशाळे, महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे विभागाचं मी विभागीय मूल्यांकन अधिकारी म्हणून काम बघतोय। महिला आर्थिक विकास महामंडळ 1975 पासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये शिखर संस्था म्हणून काम करते। महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून आपण मुख्यत्वे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरणाचं काम करतो। त्याच्यामध्ये महिलांना वेगवेगळे उद्योग व्यवसायामध्ये येण्यासाठी कौशल्यपर प्रशिक्षण देतो। प्रत्येक महिलेला आणि गटांना आपण बँकेबरोबर जोडणी करून त्यांची आर्थिक सक्षमीकरण आणि उद्योगासाठी आर्थिक पतपुरवठा आपण करतोय। तिसरी गोष्ट, महिलांना कोणत्याही प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी लागणारे उद्योग सर्व संबंधित डॉक्युमेंट जसं की उद्योग वर्धिनी म्हणा किंवा त्यांचं पूर्ण बिझनेस प्लॅन, त्याच्यानंतर बँकेकडे प्रस्ताव दाखल करणं आणि मिळाल्यानंतर ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करत उत्पादन झालेल्या मालाला आम्ही मार्केट मिळवून देण्यासाठी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर असं प्रदर्शन पण आपण आयोजन करतोय। त्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरणाचं काम करतोय। याच्या मुख्यत्वे आपण 4 घटकावरती काम करतोय। एक, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना युनिटी येण्यासाठी त्यांचं बचत गटाचं सक्षमीकरणासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण करतोय। ग्राम स्तरावरती सर्व बचत गटातून एक महिला मिळून आपण गाव स्तरावरती एक समिती तयार करतोय आणि तालुका पातळीवरती आपण 20-25 गावातनं आपण एक महिलांनी चालवलेली लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून
आपण संबंध प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात आपण महिला सबलीकरणाचं काम करतोय. त्याच्यामध्ये आरोग्य विषयक पण आपण शिबिरांचं आयोजन करतोय, हेल्थ अँड न्यूट्रिशनवर काम करतोय, स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भात आपण महिलांना जागृत करण्याचं काम करतोय. त्याचबरोबर पुरुषांची पण मानसिकता महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा त्यासाठी पुरुष सुधारक पुरस्काराचा सन्मान आपण करतोय. याचबरोबर महिलांना उद्योगासाठी उद्योगात येण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सामूहिकरित्या कॉमन फॅसिलिटी सेंटरचा सुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करत असतोय. अशा पद्धतीनं सर्वांगीण महिलांचं आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि पंचायत राजमध्ये सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनात सुद्धा आपण नेहमीच त्यांच्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ करतोय. त्या निमित्तानं आज जर कोल्हापूर जिल्ह्यातला जर आपण विचार केला, बचत गटातल्या 10 महिलांचा विचार केला तर आज वैयक्तिक उद्योग व्यवसायामध्ये 5 ते 6 महिला उद्योग व्यवसायामध्ये आहेत आणि उरलेले 6 महिला हे लेबरच्या स्वरूपात असेल किंवा त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायामध्ये सहभाग वाढवतात. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या जेवढे बचत गट आहेत तर बचत गट 100% बचत गटांना किमान 1 ते 3 वेळा आपण कर्ज देण्याचा आतापर्यंत विक्रमी केले आहेत आणि दिलेला कर्ज योग्य ठिकाणी वापर करून ते परतफेड करून घेण्याची जबाबदारी सुद्धा महामंडळ करतोय. त्यामुळे महिलांचं बँकेकडं पत जे आहे ते मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने निर्माण झालेले आहेत. म्हणजे एकदा बँकेबरोबर पत निर्माण झाल्यानंतर ना त्यांची आर्थिक व्यवस्थापन शिस्त लावलेली आहे. त्याच्यानंतर ना त्यांनी घेत असलेल्या उत्पादनावर आपण संनियंत्रण करणं आणि त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी प्रोडक्शन वाढवण्यासाठी आम्ही स्वतंत्रपणे तालुक्या पातळीला, जिल्हा पातळीवरती अशी स्वतंत्रपणे त्याच्यातलं स्किल एक्सपर्ट लोक पण आपण सोबत घेतलेले आहे. त्यामुळे महिलांचं उत्पादनावर पण आम्ही त्यांचं पॅकेजिंग, ब्रँडिंग कसा असावा त्याच्यापर्यंत सहनियंत्रण करतोय. आणि राहिला प्रश्न त्यांचा उद्योग व्यवसाय मार्केटला लिंक होण्यासाठी आपण प्रदर्शनच्या माध्यमातून किंवा तो माल आम्ही राज्यस्तरावरती खरेदी विक्रीचा मेळावा करतोय, आपण बायर सेलर मीट असं आयोजन करतोय. त्या माध्यमातून सुद्धा आपण बचत गटातल्या महिलांना मिळालेल्या उत्पादनांना विक्रीसाठी आपण मदत करतो. असं सर्वांगीण विकासासाठी आपण स्वयंप्रेरणेनं आपण नेमकीच काम करत असतो. धन्यवाद सर. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.